नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं NSE आणि BSE हे शेअर्सचे दोन मोठे बाजार आहेत. या बाजारात 5000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. आता या कंपन्यांवर रोज लक्ष ठेवणं शक्य आहे का? नक्कीच नाही. मग मार्केट वर गेलं आणि खाली गेलं हे कसं काय ओळखणार? यासाठी आपण पाहणार आहोत इंडेक्स म्हणजे काय. इंडेक्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक नमुना आहे. जसं आपल्या शरीरात 5-6 लिटर रक्त असतं, पण आजार ओळखायला डॉक्टर फक्त आपल्या काही थेंब रक्ताचीच चाचणी करतात. अगदी तसंच हजारो कंपन्यांपैकी काही निवडक कंपन्यांचा एक गट बनवला जातो, त्यालाच आपण इंडेक्स म्हणतो. BSE आणि NSEने आपापले इंडेक्स तयार केलेले आहेत. NSEचा मुख्य इंडेक्स आहे निफ्टी 50 आणि BSEचा मुख्य इंडेक्स आहे सेन्सेक्स. जेव्हा आपण बातम्यांमध्ये ऐकतो की आज मार्केट 500 पॉईंटनी वाढले, याचा अर्थ असा होतो की त्या इंडेक्समध्ये असलेल्या कंपनीच्या शेअर्समधील भावात वाढ झालेली आहे. मित्रांनो, इंडेक्स फक्त एकच नसतो. आपण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक इंडेक्सची माहिती जाणून घेणार आहोत. जसे की निफ्टी 50, बँक निफ्टी, सेन्सेक्स, मिड कॅप निफ्टी, निफ्टी नेक्स्ट 50 इत्यादी. थोडक्यात सांगायचं झालं तर इंडेक्स म्हणजे शेअर मार्केटचा आरसा आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओत आपण निफ्टी 50च्या इंडेक्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेअर मार्केटच्या अशाच सखोल माहितीसाठी श्रीमंतीच्या कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.